महाडच्या चवदार तलाव सत्याग्रह हा महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 1927 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्याचा हक्क मिळावा म्हणून चवदार तलाव सत्याग्रह झाला. या आंदोलनामुळे समाजात मोठी खळबळ उडाली. पुढे या घटनेनंतर अनेक कायदेशीर व सामाजिक संघर्ष सुरू झाले. 1 फेब्रुवारी 1939 रोजी सुरभी नाना टिपणीस यांच्या वतीने महाडच्या चवदार तलाव सत्याग्रहासंदर्भात खटला दाखल करण्यात आला. हा खटला केवळ पाण्याच्या हक्कापुरता मर्यादित नव्हता, तर तो सामाजिक समतेच्या आणि मानवी हक्कांच्या लढ्याचा भाग होता. या खटल्यामुळे दलित समाजाला कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी बळ मिळाले. चवदार तलाव सत्याग्रह आणि त्यानंतरचे खटले यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याच्या चळवळीला गती दिली आणि भारतीय समाजात समता, बंधुता व न्याय या मूल्यांची जाणीव अधिक दृढ केली.